महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने वानखेडे परिवारांनी आपल्या सम्यक आजीविकेमधून एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। या कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त व्हावे। आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाव्या अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना भगवंताच्या परित देशनेच्या द्वारा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण धम्मदेशनेच्या निमित्ताने उपस्थित आहात। त्याचप्रमाणे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमंत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। आजची श्रावण पौर्णिमा आहे। तसं बुद्ध तत्वज्ञानाला अनुसरून प्रत्येक पौर्णिमेचं विशेष महत्त्व बौद्ध साहित्यामध्ये म्हणजे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक पौर्णिमा अत्यंत उत्साहाने बुद्ध तत्वज्ञानामध्ये संपन्न होत असते। अन्य बांधव रक्षाबंधन म्हणून सुद्धा ही पौर्णिमा संपन्न करत असतात आणि भगवंताच्या काळामध्ये श्रावण पौर्णिमा तसं पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक पौर्णिमेला याही पौर्णिमेच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण अशा 3 घटना भगवंताच्या सद्धमामध्ये घडलेल्या आहेत। कारण प्रत्येकांची संस्कृती वेगवेगळी आहे। प्रत्येकांच्या चालीरीती रूढी परंपरा जीवन जगण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत। परंतु जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की धम्माचं आचरण आणि धम्माचं अनुसरण हे सर्वांसाठी समान आहे। जो मनुष्य या संसारामध्ये सुखाची अपेक्षा करत असतो आणि किंवा सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो तर त्या मनुष्याने एक धम्म मार्गाचं अनुसरण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जो मनुष्य धम्म आचरणाला अनुसरून जीवन जगत असतो तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने एक सुखाच्या मार्गाने आपलं जीवन जगण्याचा तो प्रयत्न करत असतो। तसं व्यवहारामध्ये जीवन जगत असताना मानवी मनाला परिशुद्धता प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग सुद्धा सांगितले गेले आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाचं अनुसरण मनुष्य करत असतो, परंतु सम्यक दृष्टीने जो मनुष्य योग्य काय अयोग्य काय आपल्या हिताचं काय आपल्या सुखाचं काय आपल्या कल्याणाचं काय व्यवहारामध्ये जीवन जगत असताना मानवी मनाला परिशुद्धता प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग सुद्धा सांगितले गेले आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाचं अनुसरण मनुष्य करत असतो, परंतु सम्यक दृष्टीने जो मनुष्य योग्य काय अयोग्य काय आपल्या हिताचं काय आपल्या सुखाचं काय आपल्या कल्याणाचं काय काय केल्यामुळे आपलं हित होते काय केल्यामुळे आपलं कल्याण होते तर याचं चिंतन मनन जेव्हा जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये करत असतो चालू केलं का रेड रेड ते ना रेड आहे ना कधी कधी कार्यक्रम बिघडून जाते ते तर त्याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे। सम्यक दृष्टी आपल्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे आपल्या हिताचं काय आपल्या सुखाचं काय आपल्या कल्याणाचं काय ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे। ही गोष्ट जर मनुष्याला समजत असेल तर मनुष्य धम्माचा मार्ग अनुसरतो किंवा धम्माच्या मार्गाने जीवन जगत असतो। 2600 वर्षापूर्वी बघा भगवंताने संपूर्ण मनुष्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी उपदेश दिलेला आहे आणि भगवंताच्या धम्माचं अनुसरण करणारा प्रत्येक मनुष्य मग तो कुठल्या जातीचा असो संप्रदायाचा असो वर्णाचा असो भेदाचा असो कुठल्याही स्तरामध्ये जीवन जगणारा असो श्रीमंत असो गरीब असो किंवा कुठलाही व्यक्ती असो तर तो मनुष्य दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो। आणि त्यामुळे भगवंताच्या धम्मामध्ये चांगलेही लोक धम्माला शरण गेले वाईटही लोक धम्माला शरण गेले
चोर असतील, डाकू असतील, लुटारू असतील किंवा अन्य प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जीवन जगणारे लोक सुद्धा भगवंताच्या धम्माला शरण गेलेले आहेत. जसं आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण इतिहासामध्ये अंगुलीमालाचं नाव आपण ऐकत असतो. डाकू अंगुलीमालाचं नाव आपण ऐकतो. त्याच्यावरती मूवी सुद्धा निघाला, पिक्चर सुद्धा निघालेला आहे. डाकू अंगुलीमाल फक्त डाकू अंगुलीमाल आहे एवढंच बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. पण डाकू अंगुलीमाल का बनला, कशासाठी बनला किंवा नंतर तो म्हणजे काय बनला याबद्दल मात्र बहुतांश लोकांना माहिती नाही. डाकू अंगुलीमालाचं जे नाव होतं तर त्याचं नाव अहिंसक असते. अहिंसक या शब्दाचा अर्थ असा होतो की कुणाची हिंसा न करणारा. माते पित्याने त्याचं नाव एवढं चांगलं ठेवलं, अहिंसक नाव ठेवलं की आपल्या मुलांनी कधीही कुणाची हिंसा करू नये. आपण व्यवहारामध्ये नाव ठेवत असतो. नाव ठेवण्यामागचा उद्देश तोच असतो की आपल्या मुलांना तशा प्रकारचा एक आदर्श त्या नावाचा असावा. कारण नावामध्ये भरपूर काही अर्थ दडलेला असतो आणि कधी कधी त्या नावामुळे मनुष्य अकुशल मार्गाला लागलेला मनुष्य चांगल्या मार्गाला सुद्धा लागू शकतो. कारण लोक त्याला म्हणतात की अरे तुझं नाव तर एवढं चांगलं आहे, तू तर मात्र अशा प्रकारचं आचरण करत आहे, तुझं नावाला तू जर काळीमा फासत आहे किंवा नावाला तुझ्या बट्टा लागत आहे किंवा नाव तुझं बदनाम करत आहेस तू, अशा प्रकारचा आपण व्यवहारामध्ये बोलत असतो. त्यामुळे नाव सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर त्याचं नाव अहिंसक असते की जेणेकरून त्याने कुणाची हिंसा करू नये हा त्यामागचा उद्देश असतो. तो अत्यंत हुशार असतो, बुद्धिवान असतो. आपल्या आश्रमामधला सर्वात हुशार विद्यार्थी हा अहिंसक असतो. परंतु गैरसमजुतीमुळे किंवा चुकीच्या गुरुच्या त्या दृष्टिकोनामुळे त्याला शिक्षा प्राप्त होते. पूर्वीच्या काळामध्ये गुरुदक्षिणा दिली जायची, तर गुरुदक्षिणा म्हणून त्याला 1000 लोकांची बोटं कापण्याची शिक्षा प्राप्त होत असते. म्हणजे गुरुदक्षिणा त्याला प्राप्त होते. तर लोकांना तो मारतो, लोकांची बोटे जमा करतो आणि असं म्हटलंय की 999 लोकांना तो मारत असतो. 999 लोकांची बोटं तो एकत्र करत असतो. 1000वा व्यक्ती काय त्याला मिळत नाही. आणि त्यामुळे आता या क्षणी माझ्याकडे कोण येऊ शकतो, तर या क्षणी फक्त माझी माता माझ्याकडे येऊ शकते. कारण सर्व लोक त्याला भीत असत. तर मातेला मारण्यासाठी तो जात असतो. भगवंत असे म्हणतात की माता पितू पठ्ठानं पुतदारस संगहो अनाकुलाच कमंता येतं मंगलपुत्तमं. आई वडिलांची सेवा करणे आपल्या जीवनातील महान आणि असीमस पुण्यकर्म आहे. मातेपित्यांचा आपण सन्मान केला पाहिजे, मातेपित्यांची आपण सेवा केली पाहिजे. कारण मातेपित्याने आपल्याला जन्म दिला असतो, मातेपित्याने आपल्याला घडवलं असतं, मातेपित्याने आपल्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं वळण दिलेलं असते. आणि ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की आपण सुखपूर्वक जीवन जगावं, तर त्या मनुष्याने मातेपित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. मातेपित्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. भगवंतांनी काही महापाप सांगितले, त्यापैकी मातेपित्यांना त्रास देणे, मातेपित्यांना मारणे, मातेपित्यांचं रक्त काढणे, त्याला इजा करणे हे महापाप आहे की ज्या पापावरून मनुष्य कधीही मुक्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत जाणतात की अरे आता हा अहिंसक तर म्हणजे अंगुलीमाल तर आपल्या मातेला मारण्यासाठी जात आहे, तो महापाप करत आहे. भगवंत जाणतात की याचं पूर्वकर्म आहे, चांगलं कुशल कर्म आहे, याच्यामधलं साधुत्व अद्याप शिल्लक आहे, चांगले गुण याच्यामध्ये शिल्लक आहे. तर भगवंत त्या दिशेने जात असतात. अनेक लोक भगवंताला विनंती, भगवान तुम्ही या दिशेने जाऊ नका, पण भगवंत कुणाचं ऐकत नाहीत. भगवंत जातात आणि अहिंसक म्हणजे अंगुलीमाल जेव्हा भगवंताला बघतो, तर भगवंताला बघितल्या बरोबर तो म्हणतो की अरे श्रमणा थांब. भगवंत म्हणतात मी थांबलो आहे, अहिंसक तू मात्र धावत आहे. रागाने, द्वेषाने, लोभाने, मोहाने, मीपणा, अहमपणा, गर्व या सर्व प्रकारच्या विकाराने तू धावत आहेस. तुझ्यातलं साधुत्व अद्याप शिल्लक आहे, तुझ्यातलं साधुत्व पूर्णपणे नष्ट झालेलं नाही आहे. तू जर योग्य मार्गाचं आचरण करशील, योग्य मार्गाचं अनुसरण करशील, तर तू आजही बघा म्हणजे चांगल्या मार्गाला लागू शकतो. भगवंत थोडक्यामध्ये त्याला उपदेश करतात. परंतु ज्ञानी मनुष्यांची एक विशेषता असते, जे विद्वान असतात मुळातच, ज्यांची प्रज्ञा विकसित असते, त्यांना फार काही सांगण्याची गरज पडत नाही. त्यांना अगदी थोडंसं जरी सांगितलं असेल तर लगेच ते समजू शकतात. जसं ज्याप्रमाणे भगवंत असे म्हणतात की ज्ञानी मनुष्यांच्या सहवासामध्ये काही क्षणभर जरी आपण राहिलो असेल तर आपल्याला त्या ज्ञानी व्यक्तींचे गुण आपण धारण करत असतो. पण मूर्ख मनुष्यांच्या सहवासामध्ये जर आपण आयुष्यभर जरी राहिलो तर काहीही लाभ होत नाही. जसं उदाहरण देतात भगवंत, म्हणजे वर्णामध्ये असणारा जो चम्मच आहे, तर वर्णामध्ये चम्मच अगदी सुरुवातीपासून राहतो शेवटपर्यंत, सर्व भाजी संपेपर्यंत, पण तरी सुद्धा त्या भाजीला त्या वर्णाची चव काही लागत नाही.
लागत नाही, कारण त्याचा तो स्वभाव नाही आहे. पण तीच भाजी जर आपण एक क्षणभर जर आपल्या जिभेवरती टाकली, तर क्षणामध्ये आपण सांगू शकतो की भाजी कशी झाली, खारट झाली, तुरट झाली, आंबट झाली, तिखट झाली, आहे की नाही. कारण अगदी तशाच प्रकारे मनुष्य ज्ञानी व्यक्तींच्या सहवासामध्ये राहिला असेल, विद्वान व्यक्तींच्या, प्रज्ञावान व्यक्तीच्या सहवासामध्ये राहिला, तर क्षणामध्ये तो बदलू शकतो. आणि भगवंताच्या सहवासामध्ये तो काही काळ आला, तो बदलला, आणि केवळ बदललाच नाही, तर तो बुद्ध धम्म संघाला शरण गेला, आणि बुद्ध धम्म संघाला शरण जाऊन तो बघा पूर्णपणे भिक्षू बनला, आणि सर्व प्रकारच्या दुःखातून तो मुक्त झाला. म्हणजे याला, ज्याचं नाव अहिंसक असते, तो डाकू अंगुलीमाल बनतो. डाकू अंगुलीमालाचा पुन्हा अरहंत अंगुलीमाल बनत असतो. म्हणजे हे जे परिवर्तनशीलता आहे, तर परिवर्तनशीलता मनुष्याच्या जीवनामध्ये असते. मनुष्य सदा सदा सर्व काळ मनुष्य सारखाच राहत नाही. चांगला मनुष्य वाईट सुद्धा बनू शकतो, आणि वाईट मनुष्य चांगला सुद्धा बनू शकतो. सहवासाचा विशेष परिणाम आहे. असे वनाच बालानंग, भगवंत असे म्हणतात, पंडितानंच सेवना. मनुष्याच्या जीवनामध्ये सहवास खूप चांगला असावा. चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये जर आपण राहिलो, तर चांगला परिणाम आपल्या जीवनामध्ये होत असतो. वाईट मनुष्यांच्या सहवासामध्ये जर आपण राहिलो, तर वाईट परिणाम मनुष्याला भोगावा लागत असतो. कारण सहवासाचा परिणाम हा अत्यंत प्रभावशाली ठरत असतो. आणि त्यामुळे आपल्याला जर चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं आहे, आपल्याला जर सुखाच्या मार्गाने जायचं आहे, तर भगवंत असे म्हणतात की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगला कल्याण मित्र जर लाभत नसेल, कारण कल्याण मित्र आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. चांगला मित्र आपल्या जीवनामध्ये, चांगली मैत्रीण आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपला चांगला कल्याण मित्र जर नसेल, तर मनुष्याचं जीवन बघा दुःखाच्या मार्गाने जात असते. भगवंत असे म्हणतात की कल्याण मित्रांची अत्यंत आवश्यकता आपल्या जीवनामध्ये असते. ज्या मनुष्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचा कल्याण मित्र असतो, तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे सहवास करत असताना नेहमी आपण चांगल्या व्यक्तींसोबत, विद्वान व्यक्तींसोबत, पंडित व्यक्तींसोबत आपण सहवास केला पाहिजे. मूर्ख व्यक्तींसोबत, अडाणी व्यक्तींसोबत, किंवा अन्य प्रकारच्या अकुशल कर्म करणाऱ्या, वाईट कर्म करणाऱ्या लोकांसोबत आपण कधी सहवास नाही केला पाहिजे. कारण अशा प्रकारच्या लोकांसोबत जर आपण सहवास केला असेल, तर आपल्याला परिणाम सुद्धा बघा त्याचे भोगावे लागतात. आपण व्यवहारामध्ये कधी कधी म्हणतो बघा की हा मुलगा खूप चांगला होता, ही मुलगी खूप चांगली होती, परंतु याच्या सहवासामध्ये गेल्यामुळे तो आता बिघडला आहे, तो वाईट मार्गाला लागलेला आहे. कारण संगतीचे ते परिणाम असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण सहवास नेहमी चांगल्या लोकांचा केला पाहिजे. अंगुलीमाल बघा भगवंताच्या सहवासामध्ये गेला, त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. तो सुखाच्या मार्गाने त्याने वाटचाल केली. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हे जे मानवी जीवन आहे, फार क्षणभंगूर आहे, फार परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्याच्या जीवनामध्ये काय होईल हे आपण काही सांगू शकत नाही. बघा क्षणाचा भरोसा नाही आहे. अगदी पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे बघा आपलं जीवन असते. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं, चांगले चांगले लोक घरून जायचे हॉस्पिटलला, तिकडे डायरेक्ट डेड बॉडी आपल्याला पाहायला मिळायची. कधी कधी लोक चांगले धष्टपुष्ट असायचे, पण हॉस्पिटलला गेले की मृत्यूला प्राप्त व्हायचे. म्हणजे अशा पद्धतीने मनुष्याच्या जीवनाची निश्चितता बघा नाही आहे. हे जीवन क्षणभंगूर आहे, हे जीवन परिवर्तनशील आहे. तर मनुष्याच्या जीवनामध्ये मिळालेलं जेवढं काय आपल्याला आयुष्य असतं, तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी बघा चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढे अधिक कुशल कर्म आपण करू शकतो, पुण्यकर्म करू शकतो. आणि प्रत्येक मनुष्य चांगला आणि वाईट या दोन्ही दोष आणि गुण मनुष्यामध्ये असतात. परंतु ज्ञानी मनुष्य आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे दोष असतात, उत्पन्न होणाऱ्या दोषाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. आणि ती प्रज्ञा आपल्यामध्ये असली पाहिजे, ती बुद्धिमत्ता आपल्यामध्ये असली पाहिजे की नेमकं माझ्या हिताचं का आहे, नेमकं माझ्या सुखाचं का आहे, माझ्या कल्याणाचं का आहे. माझ्या हिताचं जे असेल तर ते मी करेल, माझ्या कल्याणाचं जे असेल ते मी करेल. अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये बघा निर्माण केली पाहिजे. म्हणजे मनुष्याने जर ठरवलं मी बदलू शकतो किंवा मला बदलायचं आहे, तर तो मनुष्य मात्र नक्कीच बदलू शकतो. पण एखाद्या मनुष्याला जर समजून घ्या बदलायचंच नाही आहे, तर तो मनुष्य बदलेल का? बदलणार नाही. आपण म्हणतो व्यवहारामध्ये, म्हणजे झोपेमधून एखाद्या व्यक्तीला जाग करणं सहज आणि सोपं आहे. सहज त्याला आपण जागा करू शकतो, कारण तो झोपलेला आहे. परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्या मनुष्याला जर आपण विचार केला जागा करतो, तर होऊ शकते का? नाही. कारण त्याने ऑलरेडी सोंग घेतलेला आहे झोपेचं. त्याच्यामुळे त्याला आपण कितीही जरी प्रयत्न केले, तरी तो मनुष्य काही झोपेतून जागा होऊ शकत नाही. आणि त्यामुळे स्वतः जर एखाद्या मनुष्याने ठरवलं की मला पूर्णपणे बदलायचं नाही आहे, मी जसा आहे तसा ठीक आहे,
माझ्या जीवनामध्ये मला कुठल्याही प्रकारचं परिवर्तन करायचं नाही. तर मग चांगला व्यक्ती असेल तर ठीक आहे, परंतु वाईट व्यक्ती जर असेल आणि तो जर असा विचार करत असेल की मला माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन करून घ्यायचं नाही आहे, तर त्या मनुष्याचं बघा जीवन अत्यंत दुःखामध्ये असते, अत्यंत कष्टामध्ये असते. आणि प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखी असावं, मी समाधानी असावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसावं. कारण प्रत्येकाची ती इच्छा असते, परंतु प्रत्येकच मनुष्य काही सुखी नसतो. आपण जेव्हा व्यवहारामध्ये पाहतो बघा, तर असंख्य लोक आपल्याला दुःखी दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला दुःखाने दिसतात, कष्टाने, भयाने, व्याकुळतेने लोक आपल्याला दिसत असतात बघा, चिंताग्रस्त असतात लोक. आणि त्यामुळे ज्या मनुष्यांना चांगल्या मार्गाने जीवन जगण्याची सवय असते, तर तो मनुष्य कधीही चिंताग्रस्त नसतो किंवा त्या मनुष्याच्या जीवनामध्ये बघा कोणत्याही प्रकारचं दुःख नसते. आणि त्यामुळे सुख आणि दुःख आपल्या जवळ आहे बघा. तुझं आहे तुझपाशी परी तू जागा भुललासी, असं कवी असं म्हणतात. आणि त्यामुळे सुख आणि दुःख आपल्या मनामध्ये आहे. आपण जर चांगले कर्म केले, ऐक ना, भगवंत असे म्हणतात, काही नाही आपण नेहमी चांगले कर्म करावे. आपण मनाने चांगले कर्म करावे, आपल्या वाणीने चांगलं कर्म करावं. आपल्या शरीराने कधी आपण प्राण्यांची हिंसा करू नये, कधी चोरी करू नये, कधी व्यभिचार करू नये. आपण आपल्या मनाने कधी खोटं बोलू नये, निंदानलस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आपल्या मनाने कधी आपण राग करू नये, द्वेष करू नये, लोभ करू नये, मोह करू नये. म्हणजे एकंदरीत अत्यंत सुखपूर्वक बघा जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताने बघा आज या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने डाकू असणाऱ्या अंगुलीमालाच्या मनामध्ये सुद्धा परिवर्तन केलेलं आहे. कारण परिवर्तनशीलता भगवंताचा धम्म आहे. प्रत्येक मनुष्य बदलू शकतो, परंतु त्याच्या मनाची मानसिकता जर बदलण्याचा मनुष्याने प्रयत्न केला असेल तर. ही एक महत्वपूर्ण अशी घटना आजच्या पौर्णिमेला घडली आहे. दुसरी महत्वपूर्ण घटना म्हणजे आजच्या या पौर्णिमेला मगध देशातील वैभारगिरी नावाचा पर्वत असते. तर त्या वैभारगिरी नावाच्या पर्वताच्या पायथ्याशी सप्तपरी नावाची गुफा असते, ज्या गुफेमध्ये महाकाश्यप भंतेंच्या अध्यक्षतेखाली आज पहिली धम्मसंगती म्हणजे भरवण्यात आलेली आहे. त्या पहिल्या धम्मसंगतीमध्ये धम्म आणि विनय याचं संगायन करण्यात आलेलं आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये बघा भगवंत उपदेश भिक्षूंना करायचे आणि भिक्षू ते कंठस्थ करायचे, पूर्णतः त्याला पाठ करायचे. म्हणजे काही काही भिक्षूंना 100, 200, 500, 1000 अशा प्रकारचे सुद्धा पाठ असत. आनंद भंतेंना 84,000 धम्मस्कंद पाठ होते, अगदी मुखगत होते. म्हणजे एवढी त्यांची प्रज्ञा ही प्रगल्भ होती. कारण तेव्हा त्या काळामध्ये काय लिपिबद्ध पद्धती नव्हती किंवा लिहून ठेवण्याची काही पद्धत नव्हती. आणि त्यामुळे त्यांना पाठांतर करावं लागत असे. तर पहिल्या धम्मसंगतीमध्ये जेवढे काही सुत्त आहेत ते सर्वच्या सर्व सुत्त आनंद भंतेने बघा मुखगत संगीतीसमोर म्हणून दाखवले होते. आणि त्यानंतर उपाली भंतेने जेवढे काही विनय आहे ते सर्वच्या सर्व विनय संगीतीला म्हणून दाखवले होते. म्हणजे 500 अरंत भिक्खू होते, ज्ञानी विद्वान होते, त्यांच्या समोर त्यांनी म्हणून दाखवलं. कारण स्मृती बघा मनुष्याची अत्यंत महत्वपूर्ण आहे. एखादा चांगला मनुष्य असेल, स्मृतिवान असेल, तर त्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षामध्ये राहू शकतात. परंतु स्मृती जर मनुष्याची चांगली नसेल तर मनुष्य लक्षामध्ये काही ठेवू शकत नाही. बघा त्या काळामध्ये त्यांची स्मृती किती चांगली होती. आज कम्प्युटर आहे, कम्प्युटरमध्ये आपण त्या गोष्टी म्हणजे साठवून ठेवू शकतो. परंतु कम्प्युटरपेक्षा सुद्धा सुपर कम्प्युटर मनुष्याचं माइंड आहे. आणि त्या काळामध्ये बघा तशा प्रकारचे भिक्षू होते. भगवंत सुद्धा सुपर सायंटिस्ट भगवंताला म्हटलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे मनुष्याची स्मृती चांगली असेल, सिलवान असेल, गुणवान असेल, मनुष्य सदाचारी असेल. कधी कधी काल काय केलं आपण तर आपल्याला आठवत नाही. एक 8 दिवसापूर्वी जर आपल्याला विचारलं की काय केलं तुम्ही 8 दिवसापूर्वी किंवा काय खाल्लं तुम्ही 8 दिवसापूर्वी, तरी सुद्धा आपल्याला बघा म्हणजे आपली स्मृती जागरूक राहत नाही. परंतु आनंद भंतेंनी जेवढे उपदेश आहेत तो उपदेश भगवंतांनी कुठे दिला, कोणाला उद्देशून दिला, कोणत्या विहारावर दिला, कोणत्या जंगलामध्ये दिला, हे सर्वच्या सर्व इतंभूत माहिती बघा आनंद भंतेंनी संगीतीला सांगितली होती. आणि त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आजची श्रावण पौर्णिमा बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यानंतर भगवंताचे शिष्य, उपासक, भिक्षू, भिक्षुनी, उपासिका सुद्धा असायच्या. तर उपासक सुद्धा अत्यंत प्रगल्भ होते त्या काळामध्ये. अनाथ पिंडकाने बघा 160 सुत्त मुखोगत केले होते. आणि आज भगवंताच्या समोर त्यांनी बोलून दाखवले भगवंताला जेतवन विहारामध्ये की भगवान मी सुद्धा सुत्त पाठ केले आहे. कारण उपासक सुद्धा सुत्त पाठ करायचे, उपासिका सुद्धा सुत्त पाठ करायचे, भिक्खू भिक्खुनी तर पाठ करतच असत. तर अशा पद्धतीने त्यांनी आजच्या पौर्णिमेला म्हणजे म्हणून दाखवले भगवंतासमोर. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने जर एखादी गोष्ट ठरवली
तर ती गोष्ट मनुष्य बघा आपल्या जीवनामध्ये करू शकतो. ऐक ना, हा महत्वाचा संदेश आपल्या जीवनामध्ये आपण धारण केला पाहिजे आणि त्यामुळे जी सत्यता आहे त्या सत्यतेचा आपण स्वीकार केला पाहिजे. त्या सत्यतेला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. रूढी असेल, परंपरा असेल, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, या सर्व प्रकारच्या खुळ्या संकल्पनेला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. एखादी परंपरागत गोष्ट चालत आलेली आहे, भगवंत असे म्हणतात की जर सत्य असेल तर ते स्वीकारायला हरकत नाही, परंतु असत्य गोष्ट जर असेल तर त्याचा स्वीकार आपण केला नाही पाहिजे. आणि त्यामुळे बघा, कधी कधी आता जसं अन्य धर्माचे बांधव रक्षा बंधन करत असतात, पण विचार जर साधा जर विचार केला समजून घ्या, तर बहीण भावाची रक्षा करत नाही का? म्हणजे समजून घ्या, धागा हाताला बांधला समजून घ्या, तरच रक्षा करते का? नाही. बरं समजून घ्या, म्हणजे धागा बांधला आणि भाऊ जर रक्षा करत असेल, तर मग एवढे जे अत्याचार होतात ते का होतात? ती तरी कुणाची बहीणच असेल, ऐक ना, ती तरी कुणाची माताच असेल, ती तरी कुणाची अपतेष्ट असेलच ना. तरी सुद्धा बघा तशा प्रकारचे अत्याचार होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणातून एखादं नातं जेव्हा निर्माण होत असते, तर ते नातं योग्य प्रकारचं टिकवलं जातं. फॉर्मॅलिटी म्हणून जर संसारामध्ये लोक बघा सध्या फॉर्मॅलिटी म्हणून सगळ्या काही गोष्टी करत असतात, परंतु प्रॅक्टिकली जेव्हा धम्म आचरणाची गोष्ट येत असते, तर ती धम्म आचरणाची बघा गोष्ट मनुष्य जेव्हा प्रॅक्टिकली येतात तर ते धम्माचं आचरण मनुष्य बघा करत नाही. आणि त्यामुळे केवळ फॉर्मॅलिटीमध्ये जीवन जगत असताना जर आपण जगण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यापासून कधीही कोणालाही सुख लाभत नाही. प्रॅक्टिकली धम्माचं जर आचरण करत असेल आपण, तर खऱ्या अर्थाने बघा आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. कारण धम्म हा आचरणिक दृष्टिकोनातून आहे. धम्म पाठांतर करण्यासाठी नाही, धम्म ग्रंथामध्ये वाचण्यासाठी नाही, धम्म श्रवण करण्यासाठी नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली त्याचं अनुसरण करत नाही, आचरण करत नाही, तोपर्यंत तुम्हाला सुख लाभत नाही. एखादा गोड पदार्थ आहे, त्याची आपण किती स्तुती करत आहोत की हा खूप गोड आहे, खूप गोड आहे, खूप गोड आहे. पण जर आपण समजा ते खातच नाही आहे, तर आपल्याला काय समजणार आहे तो गोड आहे का नाही आहे? म्हणजे स्तुती करणार तर किती करू शकतो की हा पदार्थ एवढा गोड आहे, एवढा गोड आहे, परंतु जोपर्यंत प्रत्यक्ष रूपाने आपण ती वस्तू खात नाही, तोपर्यंत बघा त्याचा गोडवा आपल्याला काही कळत नाही. अगदी तशाच पद्धतीने धम्माचं सुद्धा आहे, धम्म तत्वज्ञानाचं सुद्धा आहे. जोपर्यंत प्रॅक्टिकली आपण धम्माचं आचरण करत नाही, धम्माचं अनुसरण करत नाही, तोपर्यंत बघा त्याचं सुख काही आपल्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की माझं जीवन बघा फार क्षणभंगूर आहे, फार अल्प आहे. आपला जरी असं वाटत असेल की 50-60 वर्षाचं मला आयुष्य आहे, परंतु आपल्या जीवनाचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं, आपला झोपण्यामध्ये किती वेळ जातो, आपल्या खाण्यामध्ये किती वेळ जातो, आपला मोबाईल बघण्यामध्ये किती वेळ जातो किंवा अन्य कार्यामध्ये किती वेळ जातो आणि स्वतःच्या सुखासाठी आपण किती वेळ देतो, याचं चिंतन म्हणून जर आपण केलं, तर मायनस टाइम आपल्याकडे स्वतःसाठी असतो बघा. इतर कार्यासाठी आपण खूप सारा वेळ देतो, परंतु स्वतःच्यासाठी किंवा मी सुखपूर्वक जीवन जगावं किंवा मला सुखपूर्वक जीवन जगायला पाहिजे, त्यासाठी मी काय केलं पाहिजे, यासाठी बघा मनुष्य फार कमी वेळ देत असतात. आणि जेव्हा मग मनुष्याला दुःख येते, ऐक ना, जेव्हा मनुष्यावरती एखादं संकट येते, मनुष्य जेव्हा बेचैन असतो, तर तेव्हा मनुष्याला असं वाटतं की अरे, माझ्या जीवनामध्ये हे दुःख का झालं, माझ्या जीवनामध्ये असं दुःख काय येते? कारण आपण जर चांगल्या प्रकारचं आचरण करत नसेल, तर दुःख येणार नाही, तर काय सुख आपल्या जीवनामध्ये येणार आहे का? कारण जशी करणी जैशी करणी वैशी भरणी आहे. जसं आपण फळ लावतो तसं आपल्याला बीज प्राप्त होत असते. शुद्ध बीजापोटी फळे रोसाळ गोमटी असं म्हटलेलं आहे. म्हणजे चांगले कर्म जर आपण करत असेल तर फळ आपल्याला चांगले मिळतील. आपण जर वाईट कर्म करत असेल तर फळ आपल्याला वाईट मिळतील. हा बघा निसर्गाचा नियम आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण सदा सर्व काळ आपल्या कायेने, आपल्या वाचेने आणि आपल्या मनाने कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, दान कर्म करावं, शीलाचं आचरण करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा, मंगलमैत्रीची भावना आपण सातत्याने करावी आणि अनापानसती विपश्यनेची भावना आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी वानखेडे परिवाराने अत्यंत सम्यक श्रद्धेमधून या श्रावण पौर्णिमेच्या पावन मंगलमय दिनी अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजनदान देऊन अत्यंत महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. या कुशल कर्माच्या बलाने वानखेडे परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो.
सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं सुख्यो मंगलो कल्याण सुख्यो सुख्यो. साधू साधू साधू. ठीक आहे, चलो. काय केल्यामुळे आपलं हित होते, काय केल्यामुळे आपलं कल्याण होते, तर याचं चिंतन मनन जेव्हा जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये करत असतो, त्याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. सम्यक दृष्टी आपल्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय, आपल्या कल्याणाचं काय, ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. ही गोष्ट जर मनुष्याला समजत असेल तर मनुष्य धम्माचा मार्ग अनुसरतो किंवा धम्माच्या मार्गाने जीवन जगत असतो. 2600 वर्षापूर्वी बघा, भगवंताने संपूर्ण मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी उपदेश दिलेला आहे. आणि भगवंताच्या धम्माचं अनुसरण करणारा प्रत्येक मनुष्य, मग तो कुठल्या जातीचा असो, संप्रदायाचा असो, वर्णाचा असो, भेदाचा असो, कुठल्याही स्तरामध्ये जीवन जगणारा असो, श्रीमंत असो, गरीब असो किंवा कुठलाही व्यक्ती असो, तर तो मनुष्य दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे भगवंताच्या धम्मामध्ये चांगलेही लोक धम्माला शरण गेले, वाईटही लोक धम्माला शरण गेले. चोर असतील, डाकू असतील, लुटारू असतील किंवा अन्य प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जीवन जगणारे लोक सुद्धा भगवंताच्या धम्माला शरण गेलेले आहेत. जसं आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण इतिहासामध्ये अंगुलीमालाचं नाव आपण ऐकत असतो. डाकू अंगुलीमालाचं नाव आपण ऐकतो. त्याच्यावरती मूवी सुद्धा निघाला, पिक्चर सुद्धा निघालेला आहे. डाकू अंगुलीमाल फक्त डाकू अंगुलीमाल आहे एवढंच बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. पण डाकू अंगुलीमाल का बनला, कशासाठी बनला किंवा नंतर तो म्हणजे काय बनला, याबद्दल मात्र बहुतांश लोकांना माहिती नाही. डाकू अंगुलीमालाचं जे नाव होतं तर त्याचं नाव अहिंसक असते. अहिंसक या शब्दाचा अर्थ असा होतो की कुणाची हिंसा न करणारा. माते पित्याने त्याचं नाव एवढं चांगलं ठेवलं, अहिंसक नाव ठेवलं, की आपल्या मुलाने कधीही कुणाची हिंसा करू नये. आपण व्यवहारामध्ये नाव ठेवत असतो. नाव ठेवण्यामागचा उद्देश तोच असतो की आपल्या मुलांना तशा प्रकारचा एक आदर्श त्या नावाचा असावा. कारण नावामध्ये भरपूर काही अर्थ दडलेला असतो. आणि कधी कधी त्या नावामुळे मनुष्य अकुशल मार्गाला लागलेला मनुष्य चांगल्या मार्गाला सुद्धा लागू शकतो. कारण लोक त्याला म्हणतात की अरे तुझं नाव तर एवढं चांगलं आहे, तू तर मात्र अशा प्रकारचं आचरण करत आहे, तुझं नावाला तू जर काळीमा फासत आहे किंवा नावाला तुझ्या बट्टा लागत आहे किंवा नाव तुझं बदनाम करत आहेस तू, अशा प्रकारचा आपण व्यवहारामध्ये बोलत असतो. त्यामुळे नाव सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर त्याचं नाव अहिंसक असते की जेणेकरून त्याने कुणाची हिंसा करू नये हा त्यामागचा उद्देश असतो. तो अत्यंत हुशार असतो, बुद्धिवान असतो. आपल्या आश्रमामधला सर्वात हुशार विद्यार्थी हा अहिंसक असतो. परंतु गैरसमजुतीमुळे किंवा चुकीच्या गुरुच्या त्या दृष्टिकोनामुळे त्याला शिक्षा प्राप्त होते. पूर्वीच्या काळामध्ये गुरुदक्षिणा दिली जायची, तर गुरुदक्षिणा म्हणून त्याला 1000 लोकांची बोटं कापण्याची शिक्षा प्राप्त होत असते. म्हणजे गुरुदक्षिणा त्याला प्राप्त होते. तर लोकांना तो मारतो, लोकांची बोटे जमा करतो आणि असं म्हटलंय की 999 लोकांना तो मारत असतो. 999 लोकांची बोटं तो एकत्र करत असतो. 1000वा व्यक्ती काय त्याला मिळत नाही. आणि त्यामुळे आता या क्षणी माझ्याकडे कोण येऊ शकतो, तर या क्षणी फक्त माझी माता माझ्याकडे येऊ शकते. कारण सर्व लोक त्याला भीत असत. तर मातेला मारण्यासाठी तो जात असतो. भगवंत असे म्हणतात की माता पितू पठ्ठानं पुतदारस संगहो अनाकुलाच कमंता येतं मंगलपुत्तमं. आई वडिलांची सेवा करणे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे. मातेपित्यांचा आपण सन्मान केला पाहिजे, मातेपित्यांची आपण सेवा केली पाहिजे. कारण मातेपित्याने आपल्याला जन्म दिला असतो, मातेपित्याने आपल्याला घडवलं असतं, मातेपित्याने आपल्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं वळण दिलेलं असते. आणि ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की आपण सुखपूर्वक जीवन जगावं, तर त्या मानुष्याने मातेपित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. मातेपित्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. भगवंतांनी काही महापाप सांगितले, त्यापैकी मातेपित्यांना त्रास देणे, मातेपित्यांना मारणे, मातेपित्यांचं रक्त काढणे, त्याला इजा करणे हे महापाप आहे की ज्या पापावरून मनुष्य कधीही मुक्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत जाणतात की अरे आता हा अहिंसक तर म्हणजे अंगुलीमाल तर आपल्या मातेला मारण्यासाठी जात आहे, तो महापाप करत आहे. भगवंत जाणतात की याचं पूर्वकर्म आहे, चांगलं कुशल कर्म आहे, याच्यामधलं साधुत्व अद्याप शिल्लक आहे, चांगले गुण याच्यामध्ये शिल्लक आहे. तर भगवंत त्या दिशेने जात असतात. अनेक लोक भगवंताला विनंती, भगवान तुम्ही या दिशेने जाऊ नका, पण भगवंत कुणाचं ऐकत नाहीत. भगवंत जातात आणि
अहिंसक म्हणजे अंगुलीमाल जेव्हा भगवंताला बघतो, तर भगवंताला बघितल्याबरोबर तो म्हणतो की अरे श्रवणा थांब. भगवंत म्हणतात मी थांबलो आहे, अहिंसक तू मात्र धावत आहे. रागाने, द्वेषाने, लोभाने, मोहाने, मीपणा, अहमपणा, गर्व या सर्व प्रकारच्या विकाराने तू धावत आहेस. तुझ्यातलं साधुत्व अद्याप शिल्लक आहे. तुझ्यातलं साधुत्व पूर्णपणे नष्ट झालेलं नाही आहे. तू जर योग्य मार्गाचं आचरण करशील, योग्य मार्गाचं अनुसरण करशील, तर तू आजही बघा म्हणजे चांगल्या मार्गाला लागू शकतो. भगवंत थोडक्यामध्ये त्याला उपदेश करतात. परंतु ज्ञानी मनुष्यांची एक विशेषता असते. जे विद्वान असतात मुळातच, ज्यांची प्रज्ञा विकसित असते, त्यांना फार काही सांगण्याची गरज पडत नाही. त्यांना अगदी थोडंसं जरी सांगितलं असेल तर लगेच ते समजू शकतात. जसं ज्याप्रमाणे भगवंत असे म्हणतात की ज्ञानी मनुष्यांच्या सहवासामध्ये काही क्षणभर जरी आपण राहिलो असेल तर आपल्याला त्या ज्ञानी व्यक्तींचे गुण आपण धारण करत असतो. पण मूर्ख मनुष्यांच्या सहवासामध्ये जर आपण आयुष्यभर जरी राहिलो तर काहीही लाभ होत नाही. जसं उदाहरण देतात भगवंत, म्हणजे वर्णामध्ये असणारा जो चम्मच आहे, तर वर्णामध्ये चम्मच अगदी सुरुवातीपासून राहतो शेवटपर्यंत, सर्व भाजी संपेपर्यंत, पण तरी सुद्धा त्या भाजीला त्या वर्णाची चव काही लागत नाही. लागत नाही कारण त्याचा तो स्वभाव नाही आहे. पण तीच भाजी जर आपण एक क्षणभर जर आपल्या जिभेवरती टाकली तर क्षणामध्ये आपण सांगू शकतो की भाजी कशी झाली, खारट झाली, तुरट झाली, आंबट झाली, तिखट झाली, आहे की नाही. कारण अगदी तशाच प्रकारे मनुष्य ज्ञानी व्यक्तींच्या सहवासामध्ये राहिला असेल, विद्वान व्यक्तींच्या, प्रज्ञावान व्यक्तीच्या सहवासामध्ये राहिला तर क्षणामध्ये तो बदलू शकतो. आणि भगवंताच्या सहवासामध्ये तो काही काळ आला, तो बदलला, आणि केवळ बदललाच नाही तर तो बुद्ध धम्म संघाला शरण गेला, आणि बुद्ध धम्म संघाला शरण जाऊन तो बघा पूर्णपणे भिक्षू बनला, आणि सर्व प्रकारच्या दुःखातून तो मुक्त झाला. म्हणजे याला ज्याचं नाव अहिंसक असते तो डाकू अंगुलीमाल बनतो, डाकू अंगुलीमालाचा पुन्हा अरहंत अंगुलीमाल बनत असतो. म्हणजे हे जे परिवर्तनशीलता आहे, तर परिवर्तनशीलता मनुष्याच्या जीवनामध्ये असते. मनुष्य सदा सदा सर्व काळ मनुष्य सारखाच राहत नाही. चांगला मनुष्य वाईट सुद्धा बनू शकतो आणि वाईट मनुष्य चांगला सुद्धा बनू शकतो. सहवासाचा विशेष परिणाम आहे. असे वनाच बालानंग, भगवंत असे म्हणतात, पंडितानंच सेवना. मनुष्याच्या जीवनामध्ये सहवास खूप चांगला असावा. चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये जर आपण राहिलो तर चांगला परिणाम आपल्या जीवनामध्ये होत असतो. वाईट मनुष्यांच्या सहवासामध्ये जर आपण राहिलो तर वाईट परिणाम मनुष्याला भोगावा लागत असतो. कारण सहवासाचा परिणाम हा अत्यंत प्रभावशाली ठरत असतो. आणि त्यामुळे आपल्याला जर चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं आहे, आपल्याला जर सुखाच्या मार्गाने जायचं आहे, तर भगवंत असे म्हणतात की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगला कल्याण मित्र जर लाभत नसेल, कारण कल्याण मित्र आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. चांगला मित्र आपल्या जीवनामध्ये, चांगली मैत्रीण आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपला चांगला कल्याण मित्र जर नसेल तर मनुष्याचं जीवन बघा दुःखाच्या मार्गाने जात असते. भगवंत असे म्हणतात की कल्याण मित्रांची अत्यंत आवश्यकता आपल्या जीवनामध्ये असते. ज्या ज्या मनुष्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचा कल्याण मित्र असतो तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे सहवास करत असताना नेहमी आपण चांगल्या व्यक्तींसोबत, विद्वान व्यक्तींसोबत, पंडित व्यक्तींसोबत आपण सहवास केला पाहिजे. मूर्ख व्यक्तींसोबत, अडाणी व्यक्तींसोबत किंवा अन्य प्रकारच्या अकुशल कर्म करणाऱ्या, वाईट कर्म करणाऱ्या लोकांसोबत आपण कधी सहवास नाही केला पाहिजे. कारण अशा प्रकारच्या लोकांसोबत जर आपण सहवास केला असेल तर आपल्याला परिणाम सुद्धा बघा त्याचे भोगावे लागतात. आपण व्यवहारामध्ये कधी कधी म्हणतो बघा की हा मुलगा खूप चांगला होता, ही मुलगी खूप चांगली होती, परंतु याच्या सहवासामध्ये गेल्यामुळे तो आता बिघडला आहे, तो वाईट मार्गाला लागलेला आहे. कारण संगतीचे ते परिणाम असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण सहवास नेहमी चांगल्या लोकांचा केला पाहिजे. अंगुलीमाल बघा भगवंताच्या सहवासामध्ये गेला, त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. तो सुखाच्या मार्गाने त्याने वाटचाल केली. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हे जे मानवी जीवन आहे फार क्षणभंगूर आहे, फार परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्याच्या जीवनामध्ये काय होईल हे आपण काहीही सांगू शकत नाही. बघा क्षणाचा भरोसा नाही आहे. अगदी पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे बघा आपलं जीवन असते. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं, चांगले चांगले लोक घरून जायचे हॉस्पिटलला, तिकडे डायरेक्ट डेड बॉडी आपल्याला पाहायला मिळायची. कधी कधी लोक चांगले धष्टपुष्ट असायचे पण हॉस्पिटलला गेले की मृत्यूला प्राप्त व्हायचे. म्हणजे अशा पद्धतीने मनुष्याच्या जीवनाची निश्चितता बघा नाही आहे. हे जीवन क्षणभंगूर आहे, हे जीवन परिवर्तनशील आहे. तर मनुष्याच्या जीवनामध्ये मिळालेलं जेवढं काय आपल्याला आयुष्य असतं, तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी बघा चांगल्या प्रकारचे कुशल कर्म
पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढे अधिक कुशल कर्म आपण करू शकतो, पुण्यकर्म करू शकतो. आणि प्रत्येक मनुष्य चांगला आणि वाईट या दोन्ही दोष आणि गुण मनुष्यामध्ये असतात. परंतु ज्ञानी मनुष्य आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे दोष असतात, उत्पन्न होणाऱ्या दोषाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. आणि ती प्रज्ञा आपल्यामध्ये असली पाहिजे, ती बुद्धिमत्ता आपल्यामध्ये असली पाहिजे, की नेमकं माझ्या हिताचं का आहे, नेमकं माझ्या सुखाचं का आहे, माझ्या कल्याणाचं का आहे. माझ्या हिताचं जे असेल तर ते मी करेल, माझ्या कल्याणाचं जे असेल ते मी करेल, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये बघा निर्माण केली पाहिजे. म्हणजे मनुष्याने जर ठरवलं मी बदलू शकतो किंवा मला बदलायचं आहे, तर तो मनुष्य मात्र नक्कीच बदलू शकतो. पण एखाद्या मनुष्याला जर समजून घ्या बदलायचंच नाही आहे, तर तो मनुष्य बदलेल का? बदलणार नाही. आपण म्हणतो व्यवहारामध्ये, म्हणजे झोपेमधून एखाद्या व्यक्तीला जाग करणं सहज आणि सोपं आहे. सहज त्याला आपण जागा करू शकतो, कारण तो झोपलेला आहे. परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्या मनुष्याला जर आपण विचार केला जागा करतो, तर होऊ शकते का? नाही. कारण त्याने ऑलरेडी सोंग घेतलेलं आहे झोपेचं. त्याच्यामुळे त्याला आपण कितीही जरी प्रयत्न केले तरी तो मनुष्य काही झोपेतून जागा होऊ शकत नाही. आणि त्यामुळे स्वतः जर एखाद्या मनुष्याने ठरवलं की मला पूर्णपणे बदलायचं नाही आहे, मी जसा आहे तसा ठीक आहे, माझ्या जीवनामध्ये मला कुठल्याही प्रकारचं परिवर्तन करायचं नाही, तर मग चांगला व्यक्ती असेल तर ठीक आहे. परंतु वाईट व्यक्ती जर असेल आणि तो जर असा विचार करत असेल की मला माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन करून घ्यायचं नाही आहे, तर त्या मनुष्याचं बघा जीवन अत्यंत दुःखामध्ये असते, अत्यंत कष्टामध्ये असते. आणि प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखी असावं, मी समाधानी असावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसावं. कारण प्रत्येकाची ती इच्छा असते, परंतु प्रत्येकच मनुष्य काही सुखी नसतो. आपण जेव्हा व्यवहारामध्ये पाहतो बघा, तर असंख्य लोक आपल्याला दुःखी दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला दुःखाने दिसतात, कष्टाने, भयाने, व्याकुळतेने लोक आपल्याला दिसत असतात बघा, चिंताग्रस्त असतात लोक. आणि त्यामुळे ज्या मनुष्यांना चांगल्या मार्गाने जीवन जगण्याची सवय असते, तर तो मनुष्य कधीही चिंताग्रस्त नसतो किंवा त्या मनुष्याच्या जीवनामध्ये बघा कोणत्याही प्रकारचं दुःख नसते. आणि त्यामुळे सुख आणि दुःख आपल्या जवळ आहे बघा, तुझं आहे तुझपाशी परी तू जागा भुललासी, असं कवी असं म्हणतात. आणि त्यामुळे सुख आणि दुःख आपल्या मनामध्ये आहे. आपण जर चांगले कर्म केले, भगवंत असे काही नाही, आपण नेहमी चांगले कर्म करावे, आपण मनाने चांगले कर्म करावे, आपल्या वाणीने चांगलं कर्म करावं. आपल्या शरीराने कधी आपण प्राण्यांची हिंसा करू नये, कधी चोरी करू नये, कधी व्यभिचार करू नये. आपण आपल्या मनाने कधी खोटं बोलू नये, निंदानलस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आपल्या मनाने कधी आपण राग करू नये, द्वेष करू नये, लोभ करू नये, मोह करू नये. म्हणजे एकंदरीत अत्यंत सुखपूर्वक बघा जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताने बघा आज या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने डाकू असणाऱ्या अंगुलीमालाच्या मनामध्ये सुद्धा परिवर्तन केलेलं आहे. कारण परिवर्तनशीलता भगवंताचा धम्म आहे. प्रत्येक मनुष्य बदलू शकतो, परंतु त्याच्या मनाची मानसिकता जर बदलण्याचा मनुष्याने प्रयत्न केला असेल तर. ही एक महत्वपूर्ण अशी घटना आजच्या पौर्णिमेला घडली आहे. दुसरी महत्वपूर्ण घटना म्हणजे आजच्या या पौर्णिमेला मगध देशातील वैभारगिरी नावाचा पर्वत असते, तर त्या वैभारगिरी नावाच्या पर्वताच्या पायथ्याशी सप्तपरी नावाची गुफा असते, ज्या गुफेमध्ये महाकाश्यप भंतेंच्या अध्यक्षतेखाली आज पहिली धम्मसंगती म्हणजे भरवण्यात आलेली आहे. त्या पहिल्या धम्मसंगतीमध्ये धम्म आणि विनय याचं संगायन करण्यात आलेलं आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये बघा भगवंत उपदेश भिक्षूंना करायचे आणि भिक्षू ते कंठस्थ करायचे, पूर्णतः त्याला पाठ करायचे. म्हणजे काही काही भिक्षूंना 100, 200, 500, 1000 अशा प्रकारचे सुद्धा पाठ असत. आनंद भंतेंना 84,000 धम्मस्कंद पाठ होते, अगदी मुखगत होते. म्हणजे एवढी त्यांची प्रज्ञा ही प्रगल्भ होती. कारण तेव्हा त्या काळामध्ये काय लिपिबद्ध पद्धती नव्हती किंवा लिहून ठेवण्याची काही पद्धत नव्हती. आणि त्यामुळे त्यांना पाठांतर करावं लागत असे. तर पहिल्या धम्मसंगतीमध्ये जेवढे काही सुत्त आहे ते सर्वच्या सर्व सुत्त आनंद भंतेने बघा मुखगत संगीतीसमोर म्हणून दाखवले होते. आणि त्यानंतर उपाली भंतेने जेवढे काही विनय आहे ते सर्वच्या सर्व विनय संगीतीला म्हणून दाखवले होते. म्हणजे 500 अरंत भिक्खू होते, ज्ञानी विद्वान होते, त्यांच्या समोर त्यांनी म्हणून दाखवलं. कारण स्मृती बघा मनुष्याची अत्यंत महत्वपूर्ण आहे. एखादा चांगला मनुष्य असेल, स्मृतिवान असेल, तर त्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षामध्ये राहू शकतात. परंतु स्मृती जर मनुष्याची चांगली नसेल तर मनुष्य लक्षामध्ये काही ठेवू शकत नाही. बघा त्या काळामध्ये त्यांची स्मृती किती चांगली होती. आज कम्प्युटर आहे, कम्प्युटरमध्ये आपण त्या गोष्टी म्हणजे साठवून ठेवू शकतो.
परंतु कम्प्युटरपेक्षा सुद्धा सुपर कम्प्युटर मनुष्याचं माइंड आहे. आणि त्या काळामध्ये बघा तशा प्रकारचे भिक्षू होते. भगवंत सुद्धा सुपर सायंटिस्ट भगवंताला म्हटलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे मनुष्याची स्मृती चांगली असेल, सिलवान असेल, गुणवान असेल, मनुष्य सदाचारी असेल. कधी-कधी काल काय केलं आपण तर आपल्याला आठवत नाही. ऐक ना, 8 दिवसापूर्वी जर आपल्याला विचारलं, की काय केलं तुम्ही 8 दिवसापूर्वी किंवा काय खाल्लं तुम्ही 8 दिवसापूर्वी, तरी सुद्धा आपल्याला बघा म्हणजे आपली स्मृती जागरूक राहत नाही. परंतु आनंद भंतेंनी जेवढे उपदेश आहेत, तो उपदेश भगवंतांनी कुठे दिला, कोणाला उद्देशून दिला, कोणत्या विहारावर दिला, कोणत्या जंगलामध्ये दिला, हे सर्वच्या सर्व इत्थंभूत माहिती बघा आनंद भंतेंनी सांगितली होती. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आजची श्रावण पौर्णिमा बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यानंतर भगवंताचे शिष्य, उपासक, भिक्षू, भिक्षुणी, उपासिका सुद्धा असायच्या. तर उपासक सुद्धा अत्यंत प्रगल्भ होते त्या काळामध्ये. अनाथ पिंडकाने बघा 160 सुत्त मुखोगत केले होते आणि आज भगवंताच्या समोर त्यांनी बोलून दाखवले भगवंताला जेतवन विहारामध्ये, की भगवान मी सुद्धा सुत्त पाठ केले आहे. कारण उपासक सुद्धा सुत्त पाठ करायचे, उपासिका सुद्धा सुत्त पाठ करायचे, भिक्खू भिक्खुणी तर पाठ करतच असत. तर अशा पद्धतीने त्यांनी आजच्या पौर्णिमेला म्हणजे म्हणून दाखवले भगवंतासमोर. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने जर एखादी गोष्ट ठरवली तर ती गोष्ट मनुष्य बघा आपल्या जीवनामध्ये करू शकतो. ऐक ना, हा महत्वाचा संदेश आपल्या जीवनामध्ये आपण धारण केला पाहिजे. आणि त्यामुळे जी सत्यता आहे त्या सत्यतेचा आपण स्वीकार केला पाहिजे. त्या सत्यतेला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. रूढी असेल, परंपरा असेल, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, या सर्व प्रकारच्या खुळ्या संकल्पनेला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसे केलं पाहिजे. एखादी परंपरागत गोष्ट चालत आलेली आहे, भगवंत असे म्हणतात की ती जर सत्य असेल तर ते स्वीकारायला हरकत नाही, परंतु असत्य गोष्ट जर असेल तर त्याचा स्वीकार आपण केला नाही पाहिजे. आणि त्यामुळे बघा कधी कधी आता जसं अन्य धर्माचे बांधव रक्षा बंधन करत असतात, पण विचार जर साधा जर विचार केला समजून घ्या तर बहीण भावाची रक्षा करत नाही का? म्हणजे समजून घ्या धागा हाताला बांधला समजून घ्या तरच रक्षा करते का? नाही. बरं समजून घ्या, म्हणजे धागा बांधला आणि भाऊ जर रक्षा करत असेल तर मग एवढे जे अत्याचार होतात ते का होतात? ती तरी कुणाची बहीणच असेल, ऐक ना, ती तरी कुणाची माताच असेल, ती तरी कुणाची अपतेष्ट असेलच ना. तरी सुद्धा बघा तशा प्रकारचे अत्याचार होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणातून एखादं नातं जेव्हा निर्माण होत असते तर ते नातं योग्य प्रकारचं टिकवलं जातं. फॉर्मॅलिटी म्हणून जर संसारामध्ये लोक बघा सध्या फॉर्मॅलिटी म्हणून सगळ्या काही गोष्टी करत असतात, परंतु प्रॅक्टिकली जेव्हा धम्म आचरणाची गोष्ट येत असते तर ती धम्म आचरणाची बघा गोष्ट मनुष्य जेव्हा प्रॅक्टिकली येतात तर ते धम्माचं आचरण मनुष्य बघा करत नाही. आणि त्यामुळे केवळ फॉर्मॅलिटीमध्ये जीवन जगत असताना जर आपण जगण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यापासून कधीही कोणालाही सुख लाभत नाही. प्रॅक्टिकली धम्माचं जर आचरण करत असेल आपण तर खऱ्या अर्थाने बघा आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. कारण धम्म हा आचरणिक दृष्टिकोनातून आहे. धम्म पाठांतर करण्यासाठी नाही, धम्म ग्रंथामध्ये वाचण्यासाठी नाही, धम्म श्रवण करण्यासाठी नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली त्याचं अनुसरण करत नाही, आचरण करत नाही, तोपर्यंत तुम्हाला सुख लाभत नाही. एखादा गोड पदार्थ आहे, त्याची आपण किती स्तुती करत आहोत की हा खूप गोड आहे, खूप गोड आहे, खूप गोड आहे. पण जर आपण समजा ते खातच नाही आहे तर आपल्याला काय समजणार आहे तो गोड आहे का नाही आहे? म्हणजे स्तुती करणार तर किती करू शकतो की हा पदार्थ एवढा गोड आहे, एवढा गोड आहे, परंतु जोपर्यंत प्रत्यक्ष रूपाने आपण ती वस्तू खात नाही तोपर्यंत बघा त्याचा गोडवा आपल्याला काही कळत नाही. अगदी तशाच पद्धतीने धम्माचं सुद्धा आहे, धम्म तत्वज्ञानाचं सुद्धा आहे. जोपर्यंत प्रॅक्टिकली आपण धम्माचं आचरण करत नाही, धम्माचं अनुसरण करत नाही, तोपर्यंत बघा त्याचं सुख काही आपल्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की माझं जीवन बघा फार क्षणभंगूर आहे, फार अल्प आहे. आपला जरी असं वाटत असेल की 50-60 वर्षाचं मला आयुष्य आहे, परंतु आपल्या जीवनाचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं, आपला झोपण्यामध्ये किती वेळ जातो, आपल्या खाण्यामध्ये किती वेळ जातो, आपला मोबाईल बघण्यामध्ये किती वेळ जातो किंवा अन्य कार्यामध्ये किती वेळ जातो आणि स्वतःच्या सुखासाठी आपण किती वेळ देतो, याचं चिंतन म्हणून जर आपण केलं तर मायनस टाइम आपल्याकडे स्वतःसाठी असतो बघा. इतर कार्यासाठी आपण खूप सारा वेळ देतो, परंतु स्वतःच्यासाठी किंवा मी सुखपूर्वक जीवन जगावं किंवा मला सुखपूर्वक जीवन जगायला पाहिजे त्यासाठी मी काय केलं पाहिजे यासाठी बघा मनुष्य फार कमी वेळ देत असतात. आणि जेव्हा मग मनुष्याला दुःख येते, ऐक ना, जेव्हा मनुष्यावरती एखादं संकट येते, मनुष्य जेव्हा बेचैन असतो तर तेव्हा मनुष्याला असं वाटतं की अरे
माझ्या जीवनामध्ये हे दुःख का झालं, माझ्या जीवनामध्ये असं दुःख का येते. कारण आपण जर चांगल्या प्रकारचं आचरण करत नसेल तर दुःख येणार नाही, तर काय सुख आपल्या जीवनामध्ये येणार आहे का? कारण जशी करणी जैशी करणी वैशी भरणी आहे. जसं आपण फळ लावतो तसं आपल्याला बीज प्राप्त होत असते. शुद्ध बीजापोटी फळे रोसाळ गोमटी असं म्हटलेलं आहे. म्हणजे चांगले कर्म जर आपण करत असेल तर फळ आपल्याला चांगले मिळतील. आपण जर वाईट कर्म करत असेल तर फळ आपल्याला वाईट मिळतील. हा बघा निसर्गाचा नियम आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण सदा सर्व काळ आपल्या कायेने, आपल्या वाचेने आणि आपल्या मनाने कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, दान कर्म करावं, शीलाचं आचरण करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा, मंगलमैत्रीची भावना आपण सातत्याने करावी आणि आनापानसती विपश्यनेची भावना आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी वानखेडे परिवाराने अत्यंत सम्यक श्रद्धेमधून या श्रावण पौर्णिमेच्या पावन मंगलमय दिनी अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजनदान देऊन अत्यंत महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. या कुशल कर्माच्या बलाने वानखेडे परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.